नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक भाऊसाहेब पवार आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं कृषीटेकमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, मी आज पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार परिसरामधील कुरवंडी या गावामध्ये असून अंबरशेठ तोत्रे यांच्या बटाटा पिकामध्ये उभा आहे. अंबरशेठ तोत्रे गेली सातत्याने अनेक वर्षापासून बटाट्याचं विक्रमी उत्पादन घेत आहेत. तर आपण आज त्यांच्याकडून बटाट्याचे येणाऱ्या रोग असतील, किडी असतील किंवा त्यांचे उत्पादन घेण्यासाठी ते अजून काय हे करतात ते आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार अंबरशेठ. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं कृषीटेकमध्ये मनापासून स्वागत. आम्हाला बटाट्याबद्दल शेतकरी बांधवांना ही माहिती द्या की ही व्हरायटी कोणती आणि कधी लागवड केली आहे. ही FC1 व्हरायटी आहे, वेफरची व्हरायटी आहे आणि ही 10 जुलैला लागवड केलेली आहे. आणि हे बियाणं बटाट्याचं जे बियाणं आहे तर हे कुठून आणता तुम्ही? हे बियाणे पंजाबवरून येतं. हां. ते फेब्रुवारीमध्येच येतं, मग ते स्टोअरला राहतं, मग इथनं स्टोअरमध्ये जूनमध्ये काढलं जातं. आणि लागवड त्याची जुलैमध्ये करताय? हो, पावसाच्या वातावरणानुसार वापसा कंडिशन. आता बटाट्याची लागवड केल्यानंतर ह्याच्यामध्ये गवत तण सुद्धा खूप उगवतं. त्याच्यामध्ये तुम्ही तणनाशक मारत असताना बटाट्याला शॉक वगैरे बसू नये म्हणून तर कृषीटेकचं काय प्रोडक्ट वापरताय का? हो, कृषीटेकचं झिंकफर्ट म्हणून प्रोडक्ट आहे ते वापरतं दरवर्षी. आणि तणनाशक कोणतं वापरता तुम्ही? तर नाशे सेंकॉर आणि एजिल. सेंकर आणि एजेल, त्यासोबत आपण झिंकफर्ट वापरतो. झिंकफर्ट वापर. आणि त्यासोबत न्यूट्रास्पीड घेताय काय? तणनाशक मध्ये नाही घेत, तणनाशकामध्ये इतर स्प्रेमध्ये रोग आणि किडीच्या औषध सोबत घेताय. हो. तर बटाटे पिकामध्ये भरघोस वाढ सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं फ्लावरिंग होणं सुद्धा खूप गरजेचं असते. जेवढं फ्लावरिंग जास्त होईल, जेवढा फुटवा निघेल, चांगला वाढ होईल, तेवढं खाली आर्यांची संख्या म्हणजे बटाट्यांचे सुद्धा खाली प्रमाण वाढत असते. त्यामुळे उत्पादनात वाढ होत असते. तर बटाट्यांच्या भरघोस वाढीसाठी, फ्लावरिंगसाठी तुम्ही काय करताय? तेव्हा आम्ही पहिल्या स्प्रेमध्ये ना बुरशीनाशक आणि कीटकनाशक सोबत कृषीटेकचे ग्रोस्टीम हे टॉनिक आहे ते घेत असतो. घेत असताय? हो. आणि न्यूट्रास्पीड एक स्टिकर आहे स्प्रेडिंग साठी, ते पण घेत असतो. आणि त्याच्यावर जो नंतर साधारण 45 ते 50-60 दिवसाचा जो टप्पा येतो, महत्वाचा फुगवणीचा टप्पा येतो, तर त्या फुगवणीसाठी आपण बटाट्याच्या फुगवणीसाठी आपण काय वापरताय? फुगवणीसाठी आम्ही सायझर आहे कृषीटेकचं ते घेत असतो. आणि ह्याच्यावर कोणकोणत्या रोग आणि किडी येतात त्याबद्दल थोडी माहिती द्या. याच्यावरती लवकर येणार करपा, उशिरा येणार करपा, लाल पिवळी आणि हिरव्याळे वगैरे. आता बटाट्यामध्ये बोरांचा वापर सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर तुम्ही कृषीटेकचं बोरान कोणत्या स्टेजला वापरता? एक 40-45 दिवसामध्ये येत असतो दुसऱ्या फवारणीमध्ये. हां. तर शेतकरी मित्रांनो, हे होते अंबरशेठ तोत्रे यांनी बटाट्याची अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. बटाट्याची शेती करत असताना साधारण 30 ते 35 दिवसामध्ये फ्लावरिंग चालू होते. त्यावेळी जबरदस्त फ्लावरिंगसाठी त्यांनी ग्रोस्टीम या प्रॉडक्टचा वापर केलेला आहे. त्यानंतर साधारण 50 ते 55 दिवसामध्ये बटाट्याच्या फुगवणीसाठी सायझर, केसोनाइट असेल, बोरॉन असेल ह्या प्रॉडक्टचा वापर केलेला आहे. तसेच प्रत्येक औषधाची इफिशियन्सी वाढवण्यासाठी न्यूट्रास्पीड हे प्रत्येक फवारणीमध्ये त्यांनी वापरलेलं आहे. धन्यवाद अंबरशेठ. धन्यवाद.